everyone, and here I have been freshened up and I got up from morning and today is my birthday. I'm very happy and excited today because I'm waiting for Papa. Papa came in the morning and slept and they got a rental booking because in Mumbai near our house. Then I said them you can, and they said that I will come soon. Then I said them yes you can go because sometimes they don't get bookings and their money becomes slow down. Then sometimes they take rental booking too. And a phone coming here. तरी इथे त्याच्या बाबांचा फोन आला होता की मी माझी बुकिंग आता संपतच आलेली आहे तर मी घरी येईल मग आपण ठरवूया काय करायचं ते. तर उत्कर्षचा बर्थडे आम्ही काही सेलिब्रेट वगैरे म्हणजे असं करत नाही खूप असं लोकांमध्ये वगैरे. आणि उत्कर्षला पण माहिती आजपर्यंत त्याचा असा बर्थडे कधीही केलेला नाही त्याच्यामुळे तो कधीच आम्हाला हट्ट करत नाही. कारण की तो इतरांच्या बर्थडेला वगैरे जातो ना तेव्हा तिथलं जे वातावरण असतं किंवा ते सगळं असतं ना तर त्याला ते सगळं आधीच समजवलेलं आहे आणि तसं तो स्वतःच्या मनानेच खूप हुशार आहे. त्याच्यामुळे तो वडिलांची परिस्थिती म्हणा आपली परिस्थिती पाहूनच तो प्रत्येक गोष्ट म्हणजे आम्हाला मागत असतो समजून घेत असतो. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ती गोष्ट आम्हाला खूप आवडते. तरी हा इथे मला काहीतरी सांगतच होता तर आता मी व्हॉइस ओव्हर करत आहे त्याच्यामुळे आता त्या गोष्टी हे करणार आहे म्यूट करणार आहे. तर अभ्यासाबद्दलच बोलत असेल आणि तो ना शक्यतो खूप म्हणजे बोलताना इंग्लिश बोलत असतो कारण ते स्कूलमध्ये कसं स्कूलमध्ये इंग्लिशच बोलतात ना त्याच्यामुळे मग मी जरी हिंदी मराठी काही बोलू तो हिंदी मराठी कमी बोलतो आणि इंग्लिशमध्ये जास्त बोलतो. तर मी काही त्याला अडवत नाही. जर तो बोलतोय ती गोष्ट चांगलीच आहे. मी मराठी शिकवतच आहे त्याला त्याचबरोबर हिंदी शिकवत आहे. मी तिन्ही लँग्वेज शिकवत आहे. तिन्ही लँग्वेज चांगल्या असणं गरजेचं आहे म्हणून मी त्याला कधीच अडवत नाही. बोलतोय तर बोलू देते. काही गोष्टी मला स्वतःला कळत नाहीत पण तरीसुद्धा मी त्या गोष्टी म्हणजे असं त्याला दाखवत नाही मला कळत नाही तू बोलू नकोस वगैरे असं काही नाही. तर मी प्रयत्न करत असते की तो करतोय ना ते करू द्यावं कारण की मुलांना जर अडवलं ना तर मुलं मग त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि मग त्या गोष्टी नंतर करायला पाहत नाहीत. पण हा जर करतोय ना तर मग मी याला करू देते. आता कितपत कुठे काही चुका होत असतील काय होत असतील हे फक्त तेच सांगू शकतात ज्यांना खूप चांगलं असं इंग्लिश येतं. आणि आम्ही तर मराठी मीडियममधून शिकलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला एवढं जास्त माहिती नाही आहे. तरी आम्हाला बऱ्यापैकी थोडंफार कळतं पण तो जेव्हा एकदमच फ्लुएंट बोलतो त्याचं बोललेलं कळतं पण असे काहीतरी असे शब्द असतात ते एखादे दोन की ते नाही कळत. तर इथे आता मी भात करून घेते कारण की भाजीपाला ना खूप महाग झाल्यामुळे ना भाजीपाला आणायला जायची बिलकुल इच्छाच होत नाही. तर आज होता बर्थडे तर मी म्हटलं आता संध्याकाळी याचे बाबा येतील ना मग तेव्हाच काहीतरी वेगळं असं स्पेशल काहीतरी बनवावं आज. पण काय झालं नारळ होतं एक तर ते मी रात्री भाजीला वापरलं होतं आणि त्यातलं होतं नारळ. तर म्हटलं चला घरात जे आहे ना त्यातच भात बनवूया. ते भात बनवून घेतला मी. ते इथे उत्कर्ष बोलतच होती. मी काही ठिकाणी ना व्हॉइस ओव्हर केलेला आहे आणि काही ठिकाणी उत्कर्षही बोललेला आहे. तर इथे माझं भात झालेला आहे बनून. हेच मी सांगत होती की मी याच्यामध्ये काय टाकलेलं वगैरे आहे ना याच्याबद्दलच सांगत होती. पण आज याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही कारण की आज उत्कर्षचा बर्थडे आहे. तर बर्थडे असा स्पेशल असा नसतोच आमचा. आणि मेन म्हणजे आमचे सगळे लोक जे आहेत जे कोणी आहेत ते गावाला आहेत आम्ही इथे आहोत. कदाचित ते असते ना तर कमीत कमी एकत्र बसून आपण एकत्र फॅमिलीने केक तरी कटिंग केला असता जास्त नाही केलं असतं. कारण की ह्या गोष्टींना मुलांना खूप म्हणजे सध्याच्या ह्या जनरेशनच्या मुलांना ना ह्या गोष्टींचं एक थोडंसं अट्रॅक्शन आहे. कारण की हल्ली ना मुलांचे बर्थडे खूप छान प्रकारे सेलिब्रेट वगैरे केले जातात. कारण उत्कर्षच फ्रेंड जे आहेत ना त्यांच्या बर्थडेंना तो जातो ना तेव्हा
तो तिकडे ज्या गोष्टी पाहतो तर मग त्याला पण असं वाटत असेल मनात कदाचित मला पण ह्या गोष्टी माझ्यासाठी पण अशा गोष्टी झाल्या पाहिजे, पण तो आम्हाला कधीच बोलून दाखवत नाही. पण पण म्हणून मग आम्ही ह्यावेळेस ठरवलं होतं की आपण आज त्याला आपल्या पद्धतीने जे देता येईल त्या गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर उत्कर्ष बाबा इथे कामावून जाऊन आले होते आणि मग आमचं तिथून पुढे नियोजन ठरलं. तसं आम्ही फक्त संध्याकाळी केकच कापणार होतो आणि आम्ही ना ह्यावेळेस स्टेटससुद्धा ठेवलेलं नाही आहे मोबाईलला. माझं असं मत होतं स्टेटस ठेवून लोक म्हणजे ज्यांच्या कोणाच्या आठवणीतही नसेल, म्हणजे एकंदरीत मी माझ्या घरच्यांबद्दल सांगणार आहे. आमच्या घरचे आहे जे ते कधीच फोन पण करत नाही, काही करत नाही आणि ते आमचे वेगळे प्रॉब्लेम आहेत किंवा वेगळं ती गोष्ट आहे, ते मला त्याच्याशी काहीच इथे हे बोलायचं नाही, पण ते कधीच करत नाही. पण माझी अशी इच्छा असते की कमीत कमी ह्या दिवशी तरी तुम्ही आठवणीने, आम्हाला तर नको, यांना नको, मला नको, आम्ही तर करतच नाही, आम्ही आमचे बड्डे ॲनिव्हर्सरी सगळं विसरून गेलो. पण उत्कर्षच्या बाबतीत तरी, कारण की तो एवढा 14 वर्षाने साधारण झाला आहे, 13-14 वर्षाने, तर कमीत कमी त्याचा बड्डे लक्षात ठेवून तरी स्वतःहून त्याला विश करावं, त्याच्याशी बोलावं, कारण की तो त्या नात्यासाठी इतका म्हणजे हे झालेला आहे ना, तरसलेला आहे. तर कमीत कमी नाही तुम्ही वर्षभर त्याच्याशी बोलू शकत ना, तर एक दिवस तुम्ही स्वतः फोन करून त्याच्याशी बोलावं. म्हणजे कसं आपल्या नात्यातलं प्रेम जे असतं ते जाणीव होते की नाही आपलं आहे, आपल्याला आपली आठवण येते. आम्ही तर आमच्या पद्धतीने त्यांना आठवतच असतो, आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी निभवत असतो. पण आमची फक्त एवढीच इच्छा होती की तुम्ही सुद्धा आम्हा दोघांना नका आठवू, पण माझ्या मुलाला तरी कमीत कमी असं म्हणजे त्याच्याकडून ते प्रेम हिरावून नका घेऊ, अशी माझी फक्त स्वतःची अशी इच्छा आहे. म्हणून मी त्याच्या बाबांना स्टेटस ठेवू नका असं मी सांगितलं होतं आणि त्यांनी ठेवलं पण मी जरा रागवली, त्याच्यामुळे ते डिस्टर्ब झाले थोडेसे आणि मग नंतर झालं सगळं व्यवस्थित. माझी फक्त हीच इच्छा होती स्टेटस न ठेवण्यामागची, की समोरच्यांनी आपल्याला त्यांना माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण त्यांनी त्या उत्कर्षसाठी एकतरी कॉल करावा, त्याला बोलावं, 2 शब्द प्रेमाचे बोलावे, म्हणजे यालासुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम जे आहे ते मग काय म्हणतात ना, जेव्हा आपण समोर एकमेकाशी आपलं प्रेम व्यक्त करतो तेव्हा ती प्रेमाची भावना जास्त मोठी होते. तर तसं तर काही झालंच नाही म्हणा, पण यासाठी मी म्हटलं ठेवू नका, हा एक विषय झाला. पण नंतर मग उत्कर्ष बाबांनी ते डिलीट करून टाकलं, म्हटले ठीक आहे जाऊ देत. आणि आम्ही असं ठरलं होतं जे विश करेल ते विश करेल, नाही केलं तर आपण दोघं त्याच्यासाठी आयुष्यभरासाठी आहोत, म्हणून म्हणजे हे केलं, डिलीट केला होता. आता पुन्हा माझं तेच रिपीट वाक्य येते. तर इथे आम्ही आता ना मूवीला आम्ही अगोदर घरातून बाहेर पडल्याच्या नंतर वडापाव वगैरे खाल्ला आणि समोसा खाल्ला आणि मग इथे ना आम्ही ठरवलं, घरी असतानाच ठरवलं की मग काय करायचं, संध्याकाळी जेवण वगैरे करूया असं म्हणजे ठरलं होतं. पण त्याच्या बाबांनी ना आम्हाला अचानक सांगितलं चला आपण मूवीला जाऊया, चॅम्पियन मूवी छान आहे, उत्कर्षला दाखवूया. तर मोटिवेशनल आहे ती मूवी. तर मग म्हटलं चला ठीक आहे. तर मग त्याच्या बाबांनी मूवी दाखवली आम्हाला आणि मग तिथून बाहेर पडत असतानाच हा प्ले एरिया दिसला उत्कर्षला. तर उत्कर्ष पप्पांना बोलला पप्पा मी जाऊ का, तर त्याने विचारलं मला घेऊन जात आहे का. तर मग उत्कर्ष बाप्पांनी तिथे कोणत्याही प्रकारचं काहीच बोलले नाही, तर त्याला सरळ म्हटले हो ठीक आहे. तर मग तिथे तिकीट होतं म्हणजे तिकीट नव्हतं पण कार्ड काढलं, रिचार्ज मारलं त्यांनी, काढला 600चं आणि मग त्याला तिथे खेळवलं आणि त्याने मस्त तिथे एन्जॉय केला. आम्ही कधी नेत नाही अशा ठिकाणी त्याला, खरंच आपल्या बजेटमध्ये बिलकुल बसत नाही त्या गोष्टी. आपण स्कूलसाठी म्हणजे जे काय असतं ते सगळं करण्याचा प्रयत्न तिकडेच करतो. आपले जे काही गरजा भागवून आधी मेन म्हणजे स्कूलचा खर्च आम्ही पहिलं भागवतो, आपल्या म्हणजे जो काही एक्सपेन्सिव्ह आहे ते पहिले भागवतो आणि जे उरतं ना त्यातूनच आम्ही बाकीच्या गोष्टी करतो. उरलं तर करतो, नाहीतर मग मन मारतो.
तर मग उत्कर्षच्या बाबांनी उत्कर्षला तिथे खेळवलं. नंतर आम्हाला एका ठिकाणी असं म्हणजे जे घरगुती जेवण होतं मस्तपैकी, जे असे घरगुती भाज्या वगैरे खूपच छान. मी तिथलं काही शूट वगैरे केलं नाही, पण ते छान होतं, जेवण मस्त होतं. आम्ही तिथे जेवलो आणि मग खूप उशीर झाला होता, अगदी 9:30 वाजता मूवी सुटली होती. त्याच्यानंतर आम्ही जेवलो. आणि ही जी व्हिडिओ आहे ना अलेक्झा घेतलेली, ह्या आधीच आम्ही अलेक्झा घेतलं होतं उत्कर्षचं बड्डे गिफ्ट. त्याला सांगितलं होतं की तुला काय हवं आहे ते त्याने आधीच सांगितलं होतं, तर त्यातली एक वस्तू तुला देऊ असं म्हटलं होतं. तर हा अलेक्झा मी आधीच घेतला होता, पण ती ही व्हिडिओ मी इथे अटॅच केलेली आहे. आणि इथे हे व्हॉइस ओव्हर याच्यासाठी केलं की जेव्हा ते आम्हाला ते सेट करून देत होते ना, तर तेव्हा तिथे म्युझिक वगैरे वाजत होतं. म्हटलं नको कॉपीराईट यायला, म्हणून मी ते म्यूट केलं. तर इथे ते आम्हाला पासवर्ड वगैरे कसं सेट करायचं घरामध्ये याला वायफायला हे सगळं सांगत होते. पण तिथून आल्यानंतर ना असं झालं की आम्ही घरी आल्यावर लावलं ना तर ते लवकर चालूच होत नव्हतं. पण मग मी काय केलं, पहिलं मोबाईलमध्ये जी ॲप होती ना तीच म्हणजे ती जी अलेक्झाची ॲप आहे ना ती टॅबमध्ये डाउनलोड केली आणि त्याच्यात नंबर टाकला, OTP वगैरे आला ना ते लगेच स्टार्ट झालं. तर इथे आता ते समजवत होते आम्हाला. आणि याच्या आधी ना पण उत्कर्षला काय करत असते, दरवर्षी बड्डेला मी ना थोडंसं असं एज्युकेशनलचं आहे थोडं त्याचं गिफ्ट, म्हणजे त्याला गरजेची जी वस्तू असते ना ती मी त्याला गिफ्ट करत असते. ह्यावेळेस सायकल देणार होतो, पण सायकल तर काही झाली नाही आहे आणि पावसाळा पण होता त्याच्यामुळे काही दिली नाही ती. पाहू पुढे चालून जमलं तर देऊया आपण त्याला सायकल पण, कारण सायकलही गरजेची आहे. कारण सायकलिंग केलं ना तर हेल्थसाठी पण चांगलंच आहे आणि त्याची उंची वाढण्यासाठी पण चांगलंच आहे, तर ते पण करूया पुढे. आणि तरी इथे आता आमचं ॲप सेटिंग करून घेत आहेत ते. आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. पण आता हे सगळं एन्जॉय केल्याच्यानंतर एक बाकी राहतं ते केक. तर उत्कर्षला म्हटलं आता 10:30 वाजत झाले, आता केक भेटेल की नाही काय माहीत नाही, कारण या मूवीला उशिरा गेलो होतो. 6:30चा शो होता. उत्कर्ष बाबा कामावून आल्याच्यानंतर गेलो होतो. तर येताना ना मग शॉप शोधतच आलो होतो, कारण जेवण होईपर्यंत 10:30 पावणे 11 झाले होते साधारण. मी येताना शॉप भेटले उघडे, तिथून मग केक घेतला मी आणि म्हटलं चला घरी जाऊन मस्तपैकी केक कापूया. काही उत्कर्षला केक कापला नसता तर ते बड्डेचा फील नसता आला. तर इथे तो म्हणतो पप्पा मम्मी हात लावा ना माझ्या हाताला, म्हणजे आपण तिघेही कापूया. खरंच मुलं खूप निरागस असतात खरंच. पण उत्कर्ष तर खूप समजूतदार आहे. तो जशी परिस्थिती आहे ना तशा गोष्टी तो खूप ॲडजस्ट करतो ना, म्हणून मला खूप भारी वाटतं. आणि असंच आयुष्यभर राहावा आयुष्यात, कारण की माणूस जेव्हा ॲडजस्ट करून आयुष्य जगतं ना तेव्हा मनही दुखवलं जात नाही, समाधान वाटतं त्या परिस्थितीमध्ये आणि कोणत्या गोष्टीचं दुःखही होत नाही आहे त्याच्यात जगण्याची माणसाला सवय लागून जाते. पण भविष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करणं सोडायचं नाही कधी, मात्र आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि त्यात कसं आनंद मिळवायचा हे आपण आपलं शिकायचं असतं. तर इथे आमचा बड्डे सेलिब्रेट आम्ही असं केलेला आहे. बोलण्यासारखं तर खूप काही आहे. व उत्कर्षला विषय भरपूर लोकांनी केलं, ज्यांना माहीत नव्हतं ते विसरूनही गेले, पण आम्ही त्यांच्यावर बिलकुल नाराज वगैरे असं काहीच नाही आहे. स्टेटस उत्कर्षच्या बाबांनी ठेवलं नव्हतं, ते वेगळ्या गोष्टीसाठी होतं आणि आमचे वेगळे विचार होते त्याच्या बाबतीत. पण असो, तर आजच्या ब्लॉगमध्ये हे दाखवलं. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.